एका पाठोपाठ 5 मुली झाल्या होत्या, पण घराला वंशाचा दिवा पाहिजे होता, म्हणून घरात मनच लागत नव्हतं. घरातील लोकही आता सतत टोमणे मारत होते. काय करावं काय सुचत नव्हतं. सगळं असून नसल्यासारखं झालं होतं. वाईट विचारांनी मन नुसतं खात होतं. काय करावं काही सुचतही नव्हतं. तेव्हा गावातील लोकांकडून समजलं, मुरगुडच्या माळावरती बाळूमामा म्हणून कोणी संत आलेले आहेत. आता तेच शेवटची आशा म्हणून त्यांच्याकडे जायचं ठरवलं. तर मानाचा जय बाळूमामा भावानो. आज ही गोष्ट आहे निपाणीमधील सखाराम पाटील यांची. यांना एका पाठोपाठ एक 5 मुली झाल्या होत्या, पण वंशाचा दिवा म्हणून त्यांना मुलगा पाहिजे होता. बरेच देवऋषी केले, पण कुठेच काही फरक नाही. मोठमोठे चांगले दवाखाने केले, पण तरीही काही फरक पडला नाही. आता पुढे काय करायचे याच विचारात त्यांचं आयुष्यात चाललं होतं. पण त्यांना बाळूमामाचा मार्ग सापडला. ही एक सत्य घटना आहे, तर तुम्ही संपूर्ण ऐकावी आणि बाळूमामाचा महिमा सर्वांपर्यंत पोचवावा, ही एक छोटीशी आशा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील उठले आणि त्यांच्या बायकोला घेऊन बाळूमामाच्या दर्शनाला मुरगुडच्या माळावरती गेले. मुरगुडच्या माळावरती गेल्यानंतर तिथे बाळूमामा आधीच खूप लोकांची गर्दी जमली होती. त्यातून मध्यभागी एक उंच असा, खांद्यावरती घोंगडी घेतलेला, डोक्यावरती फेटा घातलेला एक माणूस दिसत होता. सखाराम पाटील यांनी ओळखले आणि हेच बाळूमामा असतील म्हणून ते त्यांच्या पाया पडायला गेले. त्यांचे पाय पकडले आणि म्हणाले, कोण जा तू आणि इथं कशाला आलास? सगळं गाव हिंडून तुला आता माझा रस्ता दिसला, निघ इथून, चालायला लाग, असं बाळूमामा त्याला म्हणाले. आणि मामा तिकडे जाऊन बसले. सखाराम पाटील काय जागचे हालायला तयार नव्हते. ते तिथेच बसले आणि त्यांच्या पत्नीलाही बसायला सांगितलं. सकाळचा दिवस झाला, दिवसाची सायंकाळ झाली आणि सायंकाळची रात्र झाली, पण सखाराम पाटील काय हालायला तयार नव्हते. शेवटी मामांना त्यांची दया आली आणि मामांनी त्यांना बोलवलं आणि म्हणाले, का रे बाबा, इथं कशाला आलास? काय काम काढलं? तेव्हा सखाराम पाटील म्हणाले, मामा, माझ्या वंशाला दिवा आहे का? नाही. मला काय 5 मुली झाल्या, त्या काय करावं तुम्ही सांगा. मला शेवटची आशा म्हणून तुमचा सल्ला घ्यायला आलो. मामा त्याला म्हणाले, अरे लेका, कुणाला मुलगा कुणाला मुलगी द्यायचं हे माझ्या हातात नाही. करता करविता आहे तरी तू माझ्या जवळ आलायस, तर तुला मी एक सांगतो, ते तू करशील काय? सखाराम म्हणाले, होय मामा, करतो की. काय करायचं आहे सांगा फक्त. हे घे एक केळ आणि हे केळ खा, तुला एक मुलगा होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मुलगा झाल्यानंतर 1 वर्ष होईपर्यंत त्याला गावाच्या वेशीच्या बाहेर कुठेही न्यायचं नाही. आणि जर माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या वंशाचा दिवा काय लागत नाही. असं म्हणून मामाने त्याला जायला सांगितले. काही दिवसातच सखाराम पाटलांनी येऊन मामांना निरोप सांगितला. मामाच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. असा हा बाळूमामांचा चमत्कार आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.